नमस्कार, मी सुवर्णाज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलेच असेल की हा व्हिडिओ कशासाठी आहे आजचा. पहा, आपल्या जे साड्या असतात त्या खूप सुंदर असतात आणि खूप भारी भारी असतात, पण आपली तब्येत सुधारल्यानंतर ब्लाऊज येत नाही. तर अशीच एक कस्टमरची साडी आलेली आहे. तर ते साडी खूप सुंदर आहे, पण त्याचे ब्लाऊज त्यांना बसत नाही आहे. कोणत्याच मापात बसत नाही, दंडातही नाही आणि म्हणजे फिटिंगलाही नाही. पहा, मी ब्लाऊजही दाखवते. किती माया आहे, पूर्ण उकललेले आहे, तरी ब्लाऊजची माया जी आहे उकलूनही ब्लाऊज हे बसत नाही आहे. त्याच्यामुळे आता याचा कसा जुगाड करायचा आणि आपल्याला ब्लाऊजही चांगले बसले पाहिजे आणि साडी पण आपली वाया नाही गेली पाहिजे. तर चला तर आपण तो कसा करायचा ते पाहूया. साडी आणि ब्लाऊज एकदम वापरण्यासारखे तयार झाले पाहिजे. त्यासाठी हे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण खोलून घ्यायचे, म्हणजे फिटिंग जी मारलेली आहे ती काढून घ्यायची पूर्ण. का दोन्ही साईड मी अशा खोलून घेतल्या, म्हणजे उकलून घेतल्या, फिटिंग काढून घेतली. दोन्ही साईड माझ्या उकलून झालेल्या आहे. चला तर आपण मशीनवर आता त्याची कशी शिलाई करायची ते पाहूया. पहा, त्यासाठी मी हे जे इलास्टिक आहे, दोरी इलास्टिक म्हणतात त्याला, इलास्टिक घेतलेलं आहे. तुम्हाला शिलाईचे जे सामान ज्या दुकानावर मिळते त्या कटलरी दुकानावर तुम्हाला कुठेही मिळून जाईल. पहा, आता त्याचे पदर काढून घेऊयात. इलास्टिकचे पदर जे आहेत असे काढून घेतले. आता बॉबिन घ्यायची, आपली जी नॉर्मल बॉबिन असते शिलाई मशीनची, ती बॉबिन घेतली आणि त्या बॉबिनला अशा हाताच्या सहाय्याने पूर्ण इलास्टिक जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे गुंडाळून घ्यायचे. आपल्याला हे इलास्टिक जे आहे ते हातानेच गुंडाळावं लागते. हाताने गुंडाळून घ्यायचे जसे मी दाखवलेले आहे त्याप्रमाणे. हे पहा, इलास्टिक जे आहे ते गुंडाळून झालेले आहे. मी कट करून घेतले. आता आपल्याला डब्बीत टाकायचे आहे. जी आपली बॉबिन केस असते त्या बॉबिन केसमध्ये डबी टाकायची. हे पाशी व्यवस्थित बसवून घ्यायची आणि बसवल्यानंतर त्याचा जो वरचा नट असतो, दोरा जिथून येतो आपला तो नट आहे तो आपल्याला लूज करावा लागतो, म्हणजे थोडा ढिल्ला करायचा. आणि आपण असे इलास्टिक जे आहे ते असे ओढून घ्यायचे आणि ते इलास्टिक आपल्याला असे व्यवस्थित ओढल्या गेले, दोरा जसा ओढला जातो त्या पद्धतीने आपले इलास्टिक असे त्याच्यातून ओढल्या गेले पाहिजे. इतपत तो नट जे आहे तो ढिल्ला करायचा, म्हणजे लूज करायचा. आता मी लूज केलेला आहे. आता आपण चेक करूयात. हे पहा, सहज ओढल्या चाललेला आहे इलास्टिक. ह्या पद्धतीने आपल्याला तो नट ढिल्ला करायचा आहे. आता आपण बॉबिन लावून घ्यायची. पहा, बॉबिन लावून घेतल्यानंतर आपण जसा दोरा खालचा दोरा वरी काढून घेतो त्या पद्धतीने आपण खालचे इलास्टिक वरच्या साईडला काढून घ्यायचे. आता मी इलास्टिक काढून घेतलेले आहे आणि आता हे जे आपल्याला ब्लाऊजचं जुगाड करायचं त्यासाठी मी अस्तर लावून घेऊन वरचे जे माझ्याकडे जे मॅचिंगचे कापड अवेलेबल होते ते कापड घेतलेले आहे आणि अशा रेषा ओढून घेतल्या. थोड्या थोड्या अंतरावर, अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर रेषा ओढून घेतल्या आणि ह्या पद्धतीने अशा आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. इलास्टिकच्या ज्या टिपा मारलेल्या आहेत मी, ते ह्या पद्धतीने पूर्ण टिपा मारून घ्यायच्या. हे पहा, अशा थोड्या थोड्या अंतरावर अशा व्यवस्थित अशा पूर्ण टिपा मारून घेणार आहे मी कपड्याला. ब्लाऊज जे आहे ते तुमचे वाया गेलेले ब्लाऊज आहे, तुम्ही फेकून देण्याच्या विचारात होतात, पण कस्टमरने मला विचारले की हे असे ब्लाऊज झाले, तर मी त्यांना एक सजेशन दिले की असे करू शकते. तर त्यांनी मला ते ब्लाऊज तयार करण्यासाठी दिलेले आहे. पहा, खूप सुंदर असे ब्लाऊज तयार होते आणि कस्टमरलाही खूप आवडले. हा, इलास्टिकला जे आहेत त्या टिपा मारून झालेल्या आहेत. एकदम इलास्टिकच्या टिपा ज्या फिनिशिंगने आलेल्या आहेत. पहा, आणि स्ट्रेचेबल होत आहे. हा कापड जो आहे तो स्ट्रेचेबल होतो. आता आपण ब्लाऊज बघूयात. पहा, ब्लाऊजचे जे बाहेर दोरे आलेले आहेत ते कट करून घेतले. म्हणजे आपल्याला जे जुगाड करायचं आहे, जॉईंट द्यायचं आहे, तर आपण व्यवस्थित येते त्यासाठी मी जे दोरे आलेले आहेत ते कट करून घेतले. आता आपण एकदा चेक करूया की आपल्याला स्लीव्ज किती फिटिंगला पाहिजे आहेत आणि आपले हे कापड किती तयार झालेले आहे हे एकदा चेक करून घेऊया. जुन्या ब्लाऊजवरून त्याचं माप घेऊन आपण चेक करूयात. हे पहा, ही स्लीव्ज आहे, म्हणजे दंडघेर जो आहे त्याचा दंडघेर पाहायचा.
दंडघेराचे माप आहे, उलटे करून चेक करूया म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन सहित आपले तयार होते. हे आपल्याला 8 इंच पाहिजे आहे. तर 8 इंच जी रुंदी आहे दंडघेराची ते 8 इंच आहे शिलाई मार्जिन सहित. आपल्याला किती कमी पडते पहा तुम्ही. हे 8 इंच म्हणजे 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे आहे. शिलाई मार्जिन सहित 1.5 इंच म्हणजे 1 इंच शिलाई मार्जिन आहे त्याची, अर्धा इंच कमी पडते. तर आपल्याला हे 2 इंच घ्यायचे. हे 4 इंच आहे. तर 4 इंच कापड तयार झालेले आहे. तर मी त्याच्या मधोमध 2 भाग केले. हे असे व्यवस्थित ठेवून घेऊन टाचण्या लावून घेतलेल्या आहेत म्हणजे कमी जास्त होणार नाही. आपल्याला कट करताना कमी जास्त होणार नाही, त्यासाठी मी टाचण्या लावून घेतल्या आणि मधोमध कट करून घेतले. हे आपल्या 2 पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता 2 पट्ट्या तयार झाल्या तर कशा जॉईन करायचे ते पहा. मी वरच्या जे दंडघेराचे फिटिंगचे माप आहे त्या फिटिंगच्या मापापासून खालच्या कमरेच्या मापापर्यंत जोडून घेणार आहे. हे पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे दंडघेराचं जे माप आहे फिटिंगचं त्या मापापासून खालच्या कंबरघेरापर्यंत पट्टी जोडून घेतली. आता त्याच्या पुढच्या साईडला पण त्याच पद्धतीने पुढचा भाग ठेवायचा. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायचे. म्हणजे आपली जी आपण जी फिटिंग खोलून घेतलेली होती ती फिटिंग आपली तयार होत आहे. आणि तुमची जरी तब्येत सुधारली तर हा कापड जे आहे आपण जॉईन केलेला तो स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे कुठेच काहीच अडचण पडणार नाही. पहा किती सुंदर असे झालेले आहे. आणि हे जे कापड आपण जॉईन केले ते आपल्या हाताच्या खाली जाते, त्यामुळे दिसतही नाही आणि जॉईंटही होते आणि आपले ब्लाऊजही तयार होते. पहा किती स्ट्रेचेबल झालेले आहे. आणि तुमची अजूनही तब्येत सुधारली तरी तुम्हाला हे ब्लाऊज बसू शकते. इतक्या व्यवस्थित आणि परफेक्ट ब्लाऊज तयार होते. स्ट्रेचेबलही तयार होते आणि फिटिंगला व्यवस्थित बसते. तर आता आपण चेक करूया की आपला दंडघेर, छातीचे माप आणि फिटिंगचे माप एकदम बरोबर आलेले आहे. आता ही मी टेपने दाखवणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवूनच दाखवणार आहे. तर पहा आपला दंडघेर जे आहे तो दंडघेर लावून पाहायचा. एकदम बरोबर असा आलेला आहे. आणि आपल्याला जे शिलाई मार्जिन आहे फिटिंगचे आहे ते स्ट्रेचेबल असल्यामुळे अजूनही आपल्याला तो बसू शकतो तब्येत सुधारली तरी. पहा दोन्ही साईडला पहा, दोन्ही साईडला त्याच पद्धतीचे आहे. थोडी एका साईडला टीप जी मारायची राहिलेली होती दुमडून ती टीप मारून घेतली खालच्या साईडची. हे पहा दोन्ही साईडला आपल्या टिपा मारून झाल्यात. आता आपण त्याची फिटिंग पाहूयात. हे पहा फिटिंग ब्लाऊजवर ब्लाऊजच ठेवून मी दाखवत आहे. ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवून घेऊन आपण कमरेचे जे माप आहे ते पाहायचे आहे. हे पहा एकदम असे बरोबर असे आलेले, किंचितचं असं घोभर थोडं जास्त आहे तर त्याला पण परत आपण थोडीशी टिप मारून घेऊ शकतो. हे किती जे आहे एक अर्धा इंचाचं जास्त आलेलं आहे तर तेवढंच आपण अर्ध्या इंचाची टिप मारून घ्यायची आहे. एका साईडने अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची म्हणजे ब्लाऊज जो आहे तो एकदम बरोबर असा परफेक्ट बसतो. हे पहा मी टिप मारून घेतली. आता आपण दंडघेर चेक केला, फिटिंगचे माप चेक केले. आता आपण जे आहे ते छातीचे माप चेक करायचे. पहा मी ब्लाऊजवर ब्लाऊजच ठेवून पाहिलेले आहे आणि जो सेंटर आहे त्या सेंटरपर्यंत पहा बरोबर एकदम असे परफेक्ट आलेले आहे. मी आता ह्या साईडला तुम्हाला रेष ओढून दाखवते. एकदम असा मध्य काढून घेतला, जॉईंट दिलेल्याचा मध्य काढून घेतला. आणि ह्याचाही मध्ये पहा जी आपली शिलाई आलेली आहे त्या शिलाईवर शिलाई येते का ही पाहूया आपण, कारण आपला जॉईंट दिलेला जो आहे तो अखंड आहे मध्यभागी. हे पहा एकदम किती परफेक्ट असे आलेले आहे. पहा एकदम परफेक्ट असे ब्लाऊज झालेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे हा व्हिडिओचा खूप उपयोग होईल तुम्हालाही तुमच्या मैत्रिणींना. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.